लास्ट लेक्चर रिडम्शनची जी थिअरी होती ती थिअरी सगळी संपली होती. प्रॅक्टिकल क्वेश्चन स्टार्ट नव्हते केले, सो आजच्या लेक्चरमध्ये पूर्ण जे प्रॅक्टिकल क्वेश्चन्स आहेत जास्त नाही आहेत बुकमध्ये, आय गेस 5 to 6 क्वेश्चन आहेत. ते 5 to 6 क्वेश्चन संपवेल. एक्स्ट्रा काही क्वेश्चन माझ्याकडे असतील तर ते होमवर्कमध्ये भेटतील. काही डाऊट असेल तर एक्स्ट्रा क्वेश्चनमध्ये व्हॉट्सअप करू शकता. क्वेश्चन नंबर 40, पेज 91 पेजवरचा क्वेश्चन नंबर 40 घेतोय. ओके, क्वेश्चनमध्ये काय दिलंय? इक्विटी शेअर ऑफ ₹10 इच. आता मी इथे क्वेश्चन दाखवत नाही आहे बिकॉज मगाशी मी क्वेश्चन आणि PDF एकत्र ठेवली होती, सो ग्लिचेस होत होते. सो आता परत काही इश्यू नको व्हायला म्हणून मी सेपरेट मोबाईलमध्ये PDF ओपन केले. मॉड्यूल असेल सोबत, मॉड्यूल ठेवायचे सोबत क्वेश्चनची रेकॉर्डिंग बघताना. इक्विटी शेअर कॅपिटल दिलं आहे ₹10 इच, टोटल 400 लॅक्स. रुपीज इन लॅक्स दिल्यावरती त्यांनी लिहून दिले रुपीज इन लॅक्स आहे. इक्विटी शेअर 10 रुपीज 400, 12% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर ऑफ ₹100 इच. फुल्ली पेड सांगितले, सगळे शेअर फुल्ली पेड आहेत. 200 लॅक्स अमाऊंट दिली आहे म्हणजे 20 लॅक्स, सॉरी 200 लॅक अमाऊंट दिली म्हणजे 2 लॅक शेअर्स असणार आहेत. कसं काढलं? 200 लॅक जर रुपीज आहेत, एक शेअर इज इक्वल टू 100 रुपीज आहे. then 200 divided by 100 is equal to 2 and amount in lakhs आहे म्हणून 200 lakhs होईल आणि आपले नंबर ऑफ शेअर्स आहेत 200 लॅक, सॉरी 2 लॅक शेअर्स. प्रेफरन्स शेअरची गोष्ट आहे. काही रिझर्व्स दिलेत. कॅपिटल रिझर्व एक फ्री रिझर्व नाही आहे, त्यामुळे रिडम्शनमध्ये आपण फ्री रिझर्व यूज करतो आणि कॅपिटल रिझर्व फ्री रिझर्व नसल्यामुळे CRR क्रिएशनसाठी आपण कॅपिटल रिझर्व यूज नाही करत. फंड्स एम्प्लॉयड म्हणजे आपण कुठे कुठे फंड यूज केलेत. सिम्पली आपली ॲसेट साईड शो करते. फिक्स असेट, करंट असेट आणि करंट असेट मायनस करंट लायबिलिटी दिली आहे. सो करंट ॲसेट मायनस करंट लायबिलिटी इज इक्वल टू वर्किंग कॅपिटल. हा फॉर्म्युला थोडा लक्षात ठेवायचा आहे, भरपूर जागी यूज होतो. करंट असेट मायनस करंट असेट नाही, करंट लायबिलिटी. करंट असेट मायनस करंट लायबिलिटी इज इक्वल टू वर्किंग कॅपिटल. दोन्ही साईडची टोटल 900 दिली आहे. ओके, क्वेश्चन काय बोलतोय? कंपनी सिम्पली काय करते? रिडीम करते प्रेफरन्स शेअरला ॲट 10% ऑफ प्रीमियम. आन्सरला मी स्टार्ट करतो. क्वेश्चनमध्ये जसं एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही आहे. बेसिकली इन्फॉर्मेशन दिली आहे, बॅलन्स शीट दिली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे रिडम्शन करा ॲट 10% प्रीमियमवर. सगळ्यात आधी आपण आन्सरमध्ये काय लिहितो? CRRचं कॅल्क्युलेशन. कॅपिटल रिडम्शन रिझर्व एक्झाममध्ये फुल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. कॅपिटल रिडम्शन रिझर्व इज इक्वल टू, आता हे वर्किंग नोट आहे माझी, म्हणजे एक वर्किंगमध्ये लिहितो आपण आन्सरच्या शेवटी. एक्झाममध्ये आन्सरच्या शेवटी मोस्ट ऑफ लिहायचं ट्राय करायचं. नसेलच जमत की नाही बाबा मला अंदाज नाही येते किती आन्सर वगैरे, ठीक आहे स्टार्टिंगला लिहिलं तरी चालेल. कॅपिटल रिडम्शन रिझर्व इज इक्वल टू फेस व्हॅल्यू ऑफ रिडम्शन, शॉर्ट फॉर्म यूज करतो. एक्झाममध्ये शॉर्ट फॉर्म यूज नाही करायचे, मायनस फेस व्हॅल्यू ऑफ फ्रेश इश्यू. आता इथे फ्रेश इश्यू झालाच नाही आहे. फेस व्हॅल्यू ऑफ रिडम्शन किती आहे? टोटल किती शेअर्स होते? 200 लॅक रुपीजचे रुपीज. आता ही अमाऊंट लॅक्समध्ये, मी जस्ट 200 लिहिलं आहे, तर वरती नोट द्यायला लागेल मला. 200 लॅक्स अमाऊंट आहे. जर मला नोट नाही द्यायची आहे तर मी पूर्ण अमाऊंट लिहेन मायनस 0. बेटर आहे वरती नोट द्यायची, ₹200च करून टाकायचं आहे. वरती फक्त नोट द्यायची रुपीज इन लॅक्स. बट मग सगळ्या जागी रुपीज इन लॅक्सच लिहायला लागेल किंवा अमाऊंट्स इन लॅक. रुपीजच्या जागी जर असं लिहिलं अमाऊंट्स इन लॅक तरी चालेल. बट मग सगळ्या अमाऊंट ज्या येतील खाली त्या सगळ्या 200 म्हणजे लॅक्समध्ये कन्वर्ट करूनच लिहायला लागतील. तसं नसेल करायचं तर पूर्ण अमाऊंट लिहिली तरी चालेल, ₹200, किंवा नंतर असं सिम्पल लॅक लिहायचं, असं लिहिलं तरी चालेल. जर हे असं नसेल लिहायचं असं लिहिलं तरी चालतं, 200 लॅक्स. बट पूर्ण क्वेश्चनमध्ये एकच मेथड फॉलो करायची. CRR लिहून झालं, फेस व्हॅल्यू नाही, रिडम्शन व्हॅल्यू काढायची. रिडम्शन व्हॅल्यू काय असते? रिडम्शन व्हॅल्यू म्हणजे फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम.
फेस व्हॅल्यू म्हणजे आपल्या बुक्समध्ये जी व्हॅल्यू दिसते ती. बुकमध्ये आपल्याला 200 लाख दिसतंय. 200 लाख रुपीज, 200 लाख प्लस 10%चं प्रीमियम सांगितलं, म्हणजे 220 लॅक्स टोटल काय झालं. 10% ऑफ रुपीज 200 लाख दॅट इज 220 लाख. म्हणजे माझी टोटल रिडम्शनची व्हॅल्यू किती आहे, 220 लाख. ओके, हे माझं पूर्ण कॅल्क्युलेशन करून झालं. CRR कॅल्क्युलेट करून झालं, रिडम्शन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून झालं. आता बायबॅकमध्ये आपण बायबॅक व्हॅल्यू कधी कॅल्क्युलेट नव्हती केली, बट रिडम्शनमध्ये का सांगतोय, कारण रिडम्शनचे जे सम आहेत ना त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ वेली आपल्याला ह्या व्हॅल्यूची गरज लागते, फाइंड आउट करायला लागते. सो बेटर आहे प्रत्येक क्वेश्चनमध्ये रिडम्शन व्हॅल्यू फाइंड आउट करून ठेवायची. अर्धा मिनटं जास्त जाईल फक्त. ओके, आन्सर स्टार्ट होईल आता. क्वेश्चनमध्ये आन्सर म्हणजे जर्नल एंट्री स्टार्ट होतील. आन्सर तर आपल्या इथूनच स्टार्ट झालेलं. हा पण एक आन्सरचाच पार्ट आहे आपला, बिकॉज ह्या वर्किंगशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आता जर्नल एंट्रीज, पूर्ण नाव टाकायचं, जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ कोण आहे, टी लिमिटेड. इन द बुक्स ऑफ टी लिमिटेड. पूर्ण नाव टाकल्यानंतर पर्टिक्युलर्स, डेट, पर्टिक्युलर्स, LF, अमाऊंट ते सगळं मी नाही लिहित आता. पहिली जर्नल एंट्री. पहिल्या जर्नल एंट्रीमध्ये आपण काय करतो, आपला जो सिक्वेन्स आहे त्याच्यानुसार, जर फुल्ली पेडअप शेअर नसतील, म्हणजे शेअर पार्टली पेडअप असतील तर फुल्ली पेडअप करायचे. बट शेअर त्यांनी सांगितलेले आहेत क्वेश्चनमध्येच की फुल्ली पेड आहेत. क्वेश्चनमध्ये म्हणजे जी बॅलन्स शीट दिली होती त्या बॅलन्स शीटमध्ये त्यांनी सांगितलं होतं फुल्ली पेड. त्यामुळं ती एंट्री नाही येणार. फ्रेश इश्यू केला नाही आहे, ती एंट्री पण नाही आहे. कुठली ॲसेट वगैरे पण सेल नाही केली, म्हणजे डायरेक्ट आपण CRRवर जम्प करणार. आता CRRसाठी आपल्याला रिझर्व्स कोणते दिले ते एकदा चेक करूया. रिझर्वमध्ये आहे कॅपिटल रिझर्व, जे आपण यूज नाही करत CRR क्रिएशनसाठी, बिकॉज तो फ्री रिझर्व नाही आहे. फ्री रिझर्व काय असतात, फ्री रिझर्व असे रिझर्व असतात जे आपण आपल्या रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनमधून जनरेट करतो. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन म्हणजे माझ्या डेली ॲक्टिव्हिटीजमधून जे मी अर्न करतो, जे मी सेल करून जे अर्न करतो त्याला म्हणतात रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. तर त्यातून जो रिझर्व मी क्रिएट करतो त्याला म्हणतात फ्री रिझर्व. ओके, सो कॅपिटल रिझर्व फ्री रिझर्व नाही आहे, बिकॉज कॅपिटल रिझर्व जनरेट होतो कॅपिटल नेचरच्या ट्रान्झॅक्शनमधून. म्हणजे मी समजा माझा एक पेन बनवायचा बिझनेस आहे, पेन बनवतो, पेन सेल करतो. सो मी पेन सेल करून काही प्रॉफिट केला तर तो रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन झाला, म्हणजे मी प्रॉफिट जनरेट केला माझ्या ऑपरेशनमधून. बट जर मी फर्निचर सेल केला, माझा पेनचा बिझनेस आहे, मी फर्निचर सेल करतोय माझ्या ऑफिसमधलं, जुनं झालेलं होतं, तो हा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन नाही आहे, बिकॉज फर्निचर सेल करणं माझं काम नाही आहे. तर असं कुठलं ट्रान्झॅक्शन असेल जे मी माझं काम नाही आहे बट तिथून मला प्रॉफिट येतोय, पैसे नाही, प्रॉफिट. पैसे आणि प्रॉफिटमध्ये फरक असतो. फॉर एक्झाम्पल, माझं 200 रुपीजचं फर्निचर आहे. आता त्याची मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे 200, बट मी सेल करतोय 220ला. सो 20 रुपीज इज माय प्रॉफिट. माझ्याकडे पैसे किती आले, 220, बट ₹20 इज माय प्रॉफिट. तर हा 20 रुपीजचा प्रॉफिट CRमध्ये आपण ट्रान्सफर करतो. समजा 200 त्याची मार्केट व्हॅल्यू आहे, मी 180ला सेल केलं, मला प्रॉफिट किती झाला, 0 प्रॉफिट. उलटा मला तर लॉस झाला 20 रुपीजचा. हा लॉस आपण प्रॉफिट अँड लॉसमध्ये टाकून देतो, कॅपिटल रिझर्वमधून मायनस नाही करत. जसं हा प्रॉफिट आपण काय करतो, ट्रान्सफर करतो कुठे, कॅपिटल रिझर्वला, CRमध्ये. तसा हा लॉस आपण ट्रान्सफर नाही करत. हा जो लॉस आहे तो लॉस आपण सिम्पली काय करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला टाकून देतो. ओके, आय होप याच्यामध्ये काही डाऊट नसेल, थोडी सिम्पल कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे, आपण जर्नल एंट्रीला स्टार्ट करूया. पहिली जनरल एंट्री आपली CRR क्रिएशनची येईल. आपल्याकडे रिझर्व आहे शेअर प्रीमियम अँड रेव्हेन्यू रिझर्व, म्हणजे आपण जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बोलतो तेच. माझ्या रेव्हेन्यूपासून मी रिझर्व बनवला आहे. सो रूल काय बोलतो, जर CRR बनवायचं आहे तर सगळ्यात आधी आपण अदर रेव्हेन्यू रिझर्व्सला यूज करतो, म्हणजे GR झालं, प्रॉफिट अँड लॉस, आणि SPला एंडिंगला यूज करतो. सो मी आधी कोणाला यूज करेल, रेव्हेन्यू रिझर्व अकाउंटला. ह्याच्यावर मी एक्सप्लेनेशन दिलं होतं आधी.
जर ह्याच्यामध्ये पैसे कमी पडत असतील रेव्हेन्यू रिझर्व्ह अकाउंटमध्ये तर मी एस पीमधून घेणार. ह्याच्यामध्ये 260 रुपीज आहेत. सी आर आर कितीचं बनवायचं आहे? 200. म्हणजे मी आरामात ह्यातून सी आर आर बनवू शकतो बिकॉज ह्याच्यामध्ये बॅलन्स 260 आहे पण मला पाहिजे 200. रेव्हेन्यू रिझर्व्ह अकाउंट डेबिटेड टू सी आर आर अकाउंट 200 being CRR created. सेकंड वाली एंट्री प्रीमियम आपल्याला बनवून ठेवावं लागेल. प्रीमियम आपण कसं बनवतो? एस पीमधून बनवतो. म्हणजे जे प्रीमियम आपण त्यांना पे करतो त्याच्यासाठी आपण आधी एक सेपरेट अकाउंट बनवतो, देन ते प्रीमियम आपण ड्यू करतो. सो प्रीमियम आधी कसं बनवतो आपण? एस पीमधून. एस पी अकाउंट डेबिटेड. एस पीमध्ये किती बॅलन्स आहे? 25. आपल्याला प्रीमियम किती द्यायचं होतं? टोटल 220 त्यांना देणार आहेत. आपण इथं 10% ऑफ हे जे सांगितलं होतं एक स्टेप मी इथं हे केली, स्किप केली. एक्झाममध्ये चालते. 200 प्लस 10% ऑफ 200. सो याला मी एक्सपांड कसं करू शकतो? 200 प्लस 10% ऑफ 200 किती? 20 इज इक्वल टू 220. हे 220 मी डायरेक्ट लिहिलं होतं. सो माझं प्रीमियम किती आहे? 20. एस पीमध्ये बॅलन्स आहे 25. सो मी इथून 20 घेऊ शकतो. टू प्रीमियम पेएबल ऑन रिडम्शन. प्रीमियम पेएबल ऑन रिडम्शन. मी रिडम्शनवर प्रीमियम पे करतो. थर्ड वाली एंट्री रिडम्शन ड्यू. सॉरी मध्येच लिहून ठेवलं आहे मी. being premium for redemption account created. हे त्याचं नॅरेशन झालं. थर्ड वाली एंट्री काय होईल? इथे घेतो थर्ड वाली एंट्री. मिनिट नाही होणार. थर्ड वाल्या एंट्रीमध्ये होईल रिडम्शन ड्यू. रिडम्शन ड्यू म्हणजे प्रेफरन्स कॅपिटल आपण काय करतो? रिव्हर्स करतो. 12% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिटेड. हे जे मी इथं प्रीमियम अकाउंट बनवून ठेवलेलं ते प्रीमियम पण मी त्यांना पे करेल, त्यामुळे ते पण इथं डेबिट होईल. इथं क्रेडिट झालेलं. सो मी त्यांना इथं डेबिट करून दाखवेल. प्रीमियम पेएबल ऑन रिडम्शन किंवा रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर लिहिलं तर अकाउंट डेबिटेड. प्रेफरन्स शेअर अकाउंट डेबिट किती होईल? जेवढी फेस व्हॅल्यू होती त्याची. फेस व्हॅल्यू होती 200. या कॅल्क्युलेशनमध्ये दिसतंय सगळं. ही त्याची फेस व्हॅल्यू होती. फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. फेस व्हॅल्यू 200 प्लस प्रीमियम 20 होतं. फेस व्हॅल्यू 200 प्रीमियम 20 टू प्रेफरन्स शेअर होल्डर अकाउंट. प्रेफरन्स शेअर होल्डर अकाउंट या दोघांची टोटल विच इज इक्वल टू 220. फोर्थ वाली एंट्री प्रीमियम पे त्याचं नॅरेशन देतो लिहून. बिंग रिडम्शन ड्यू. फोर्थ वाली एंट्री काय होईल? माझ्याकडनं पैसे गेले बरोबर. सो टू बँक अकाउंट बिकॉज बँकेमधनं पैसे गेले. टू बँक अकाउंट किती होईल? 220. कुणाला पैसे गेले? प्रेफरन्स शेअर होल्डरला. सो प्रेफरन्स शेअर होल्डर अकाउंट डेबिटेड 220. ओके. हा होता क्वेश्चन नंबर 40. हा क्वेश्चन नंबर 40 इझी वाटला असेल.